Good morning, all of you. My name is Sagar Ashok Waje, son of Ashok Dasarath Waje. Today is very special day for me because today is my father's 65th birthday. So I wish you my father happy birthday, Papa. आज वडिलांसाठी एनर्जेटिक, वडील लक्षात नसलेला बाप, वडील, पप्पा, डॅडी बोलायला किती छान वाटते नाही, पण कधी कधी मुद्दामून जाणून बुजून बाप. आज अशाच एका बापाची कहाणी. आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व, पण या घराच्या अस्तित्वाला कोणी विचारतच नसतं. संतांच्या हितोंडी आईच, देवाला आईचंच कौतुक असतं, पण बापाविषयी मात्र कोणी कुठे फारसं बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. समाजाने बाप रेखाटला तोही तापट, व्यसनी, मारझोड करणारा. समाजात 1-2% बाप असतीलही, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे आसूंचे पाठ असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते. रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो ना, कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना. पण श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहते. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर धाय मोकळेपणाने रडू शकते, पण रात्री उशीत तोंड खुपसून नुसनुसतो तो बाप असतो. आई रडते, पण वडिलांना रडता येत नाही, कारण भावंडांचा तो साथ दे. स्वतःची आई गेली तर रडायचं नाही, कारण बहिणींचा तो आधार होईल. नंतर पत्नी ही अर्धावर सोडून जाईल, तरी डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नाही. जिजाबाईंनी शिवाजी घडवला असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण सुद्धा लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण भरपुरात पोराला डोक्यावर घेऊन जाणारा वासुदेव सुद्धा लक्षात ठेवा. रामा कौशल्याचा पुत्र अवश्य असेल, पण पुत्र विवाहाकडे तरफडून मरण पावलेला पिता हा दशरथच होता. वडिलांच्या टाचा झिजलेल्या चपला पाहिले की कळतं, आमच्या नशिबाचे भोकं त्यांच्या बन्यांना पडलेत. त्याचा धाडी वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलाला शर्ट घेतील, मुलीला गाऊन घेतील, स्वतः मात्र जुनीच पॅन्ट वापरतील. मुलगा सलूनमध्ये 20 रुपये खर्च करतो, मुलगी पार्लरमध्ये 25 रुपये खर्च करते, पण त्याच घरातला बाप धाडीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने धाडी खरवडतो. तो आजारी पडला तरी दवाखान्यात जात नाही. तो आजाराला मुळीच घाबरत नाही, पण डॉक्टर एखादा महिना आराम करायला लावतील याची त्याला भीती वाटते, कारण पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण बाकी असतं. घरात उत्पन्नाचं दुसरं साधन नसतं, ऐपत नसते, तरी मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं जातं. महिन्याच्या अखेरीस मुलाला पैसे पाठवले जातात. सर्वच मुलं नसली तरीही काही मुलं पैसे येताच मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या दिल्या जातात, आणि ज्या बापाने पैसे पाठवले त्याच बापाच्या नावाने टिंगल केली जाते. एकमेकांना बापाच्या नावाने हाका मारल्या जातात. आई घराचे मांगल्य असते तर बाप घराचे अस्तित्व. ज्या घरात बाप आहे त्या घराकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही, कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. तो काही करत नसला तरी तो त्या पदावरती असतो. घरच्यांचे कर्म पाहत राहतो, सांभाळत राहतो. कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते, कारण ती जवळ घेते, कवटाळते, कौतुक करते, पण गुपचूप जाऊन पेढ्यांचा पुडा घेऊन येणारा तो बाप असतो. चटका बसला, ठेस लागली, फटका बसला, आई ग हा शब्द बाहेर पडतो. पण रस्ता ओलांडताना अचानक एखाद्या ट्रकने ब्रेक दाबला तर बापरे हा शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटांना आई चालते, पण मोठमोठी वादळ पेलायला बापच लागतो. काय पटतंय ना? डोळे झाकून जी प्रेम करते ती प्रेयसी असते. डोळे उघडे करून जी प्रेम करते ती मैत्रीण असते. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई असते, आणि डोळे उघडे ठेवून डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो बाप असतो. अशाच या बापाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपला शुभचिंतक सागर अशोक वाजे, सन ऑफ अशोक दशरथ वाजे.